नमस्कार मंडळी, बड्डे स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. हे बघा मंडळी, मी आता आली आहे कुडाळ तालुक्यामध्ये आणाव या गावी ना जीवनसेवा आनंदाश्रय या आश्रममध्ये. आणि हे आश्रम आणावमध्ये आहे आणि आज श्रद्धाचा बड्डे आहे 15 जानेवारी, म्हणून आम्ही म्हटलं इथे ह्या लोकांबरोबर बड्डे साजरा करायला आम्ही इथे आलेले आहोत. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ लवकरच बघा आणि त्याला लाईक करा. तर हे आहे जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रय आणि हे आहे कुडाळ तालुक्यामध्ये अनाव या गावी. तर इथे येऊन मला माझा बड्डे सेलिब्रेशन करता आला, याचा मला खूप आनंद आहे. आम्ही सर्वांनी इथे असलेले सर्व वृद्ध वगैरे त्यांना आम्ही खूप जवळून बघण्यासाठी त्यांची ती जगण्याची पद्धत जवळून बघता आली. तर अशा प्रकारे आम्ही त्याच गावातील स्वयंभू रामेश्वर प्रसन्न या मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेतलं. तर इथे आपण हा बघत आहोत, तर तो मंदिराचा एक रथ आहे. महाशिवरात्री ह्या सणादिवशी इथे खूप मोठी जत्रा भरवली जाते आणि तो हा रथ आहे मंदिराचा. बघू शकता, एक सुंदर असा बांधलेला आहे त्याने रथ. तर हे आहे बाहेरून मंदिराचं असं सुंदर संध्याकाळचं दृश्य. हे मंदिर अनाव याच गावी आहे, बघू शकता मंडळी. मंदिरामध्ये भाविक दरवर्षी भरपूर भेट देत असतात. हे आहे स्वयंभू रामेश्वर आतमधील गाभारा. विशेष म्हणजे ह्या मंदिरामध्ये आपल्याला 2 पिंडी बघायला भेटतात. एक म्हणजे स्वयंभूची आणि दुसरी आहे ती रामेश्वराची, जी तुम्हाला मी आधी दाखवलीच आहे. अशा प्रकारे आम्ही थोडा संध्याकाळचा नाश्ता वगैरे करून आता घरी जाऊन पुन्हा सेलिब्रेशन करणार आहोत. हे आहे, आम्ही आता घरी बड्डे सेलिब्रेशन केलेलं. आजूबाजूची सर्व मुलं वगैरे आलेली आहेत. आज काय स्पेशल? आज काय स्पेशल करतोय? काय काय बनवतो? पुरी,
मटर पनीर मटर पनीर काय दाखव. एक ह्याच्यात काय? मटर पनीर, डाळ, वरून डाळ, भात. अशा प्रकारे आईने आता एक सुंदर माझ्या बड्डे निमित्त जेवण बनवत आहे. पनीर आहे, पुरी आहे, श्रीखंड आहे. तर एकंदरीतच मी तुम्हाला माझा बड्डेचा पूर्ण दिवस कसा मी सेलिब्रेशन केला किंवा कुठे कशा भेटी दिल्या हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा. आणि तुम्हालासुद्धा जर ह्या आनंदाश्रयाला भेट द्यायची असेल तर कुडाळमध्ये जे अणाव गाव आहे तिथेच हा जीवन संजीवन सेवा ट्रस्टद्वारे आनंदाश्रय उभारलेला आहे. तर तुम्हीसुद्धा या आनंदाश्रयाला भेट देऊन इथली थोडीफार मदतसुद्धा या व्यक्तींना करू शकता. तर अशा प्रकारे माझा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.